तर मुलांनो, वर्ग 9वा मराठी मीडियम गणित भाग 2चं पुस्तक आता आपण पान क्रमांक 22 वरती आलेलो आहे मुलांनो. पान क्रमांक 22 वरती सराव संच 2.2चा प्रश्न क्रमांक 5 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला या ठिकाणी आकृती 2.22 मध्ये किरण AE ही किरण BD ला काय आहे, समांतर आहे. किरण AF हा कोन EAB चा आणि किरण BC हा कोन ABD चा दुभाजक आहे. तर सिद्ध करा की रेषा AF आणि रेषा BC या दोन रेषा एकमेकांना समांतर आहे. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. तर बघा, ही रेषा AF आहे मुलांनो. बघा, ही रेषा AF आणि ही रेषा BC. तर या दोन रेषा एकमेकांना काय आहे, समांतर आहे. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. तर बघूया. तर मुलांनो, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आता आपल्याला बघायचं आहे. किरण AE व किरण BD हे दोनही किरण, बघा, AE आणि BD हे दोन किरण एकमेकांना समांतर आहे हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर रेख AB ही त्यांची छेदिका आहे. तर ही जी रेख AB या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ती AE आणि BD यांची छेदिका आहे. तर आपण म्हणू शकतो की EAB एकरूप अँगल, या ठिकाणी कोन EAB एकरूप कोन ABD, म्हणजे EAB हा जो पूर्ण कोन आहे XX हा पूर्ण कोन या कोन ABD या कोनाचा काय आहे, एकरूप कोन आहे. कारण ते दोनही व्युत्क्रम कोन असतील. म्हणजे हा पूर्ण कोन आणि हा पूर्ण कोन हे दोन कोन व्युत्क्रम कोन असतील. तर EAB चा किरण AF दुभाजक आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की EAF आणि BAF हे जे दोन कोन आहेत हे एकमेकांना अगदी सारखे आहे. आकृतीवरून आपण या ठिकाणी आपण सांगू शकतो. तसेच ABD चा किरण BC दुभाजक आहे. जो ABD हा जो कोन आहे त्याचा दुभाजक आहे किरण BC. आणि या ठिकाणी आकृती कोन ABC आणि कोन DBC हे दोनही कोन काय आहे, या ठिकाणी सारखे आहे. तर या ठिकाणी आता आपण म्हणू शकतो की EAB बरोबर ABD. EAB आणि ABD हे जे दोन कोन आहेत ते काय आहे, सारखे आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की 2x बरोबर 2y. त्यामुळे आपण म्हणू शकतो की 2x या ठिकाणी म्हणू शकतो x बरोबर y, म्हणजे दोन्ही बाजूंना 2ने भाग केल्यानंतर. त्यामुळे आपण म्हणू शकतो की कोन BAF जो आहे तो कोन ABC च्या बरोबरीत आहे, अगदी सारखा कोन आहे. त्यामुळे BAF आणि ABC हे जे दोन कोन आहेत, म्हणजे कोणता बघा, या ठिकाणी BAF आणि ABC हे जे दोन कोन आहेत हे दोनही कोन एकमेकांना काय आहे, एकरूप आहे. त्यामुळे BAF व ABC हे व्युत्क्रम कोन आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की रेषा AF ही जी रेषा AF आहे ही रेषा BC ला या ठिकाणी काय आहे, समांतर आहे व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. तर मुलांनो, पान क्रमांक 22 वरती आता आपल्याला प्रश्न क्रमांक 6 बघायचा आहे. सराव संच 2.2 मधला प्रश्न क्रमांक 6. त्यामध्ये दिलेला आहे रेषा AB व रेषा CD या रेषांना रेषा EF ही अनुक्रमे P व Q बिंदूमध्ये छेदते. म्हणजे रेषा EF जी आहे ही त्यांची या रेषा AB आणि रेषा CD ची छेदिका आहे हे आपल्याला या ठिकाणी कळत आहे. आणि ती छेदिका P आणि Q या दोन बिंदूंमध्ये छेदत आहे. आकृती आपण बघू शकता मुलांनो, P आणि Q. तर किरण PR, आता किरण PR या ठिकाणी आकृती बघा इकडे काढलेली आहे. किरण PR आणि किरण QS हे जे दोन किरण आहे ते समांतर किरण असून अनुक्रमे BPQ व कोन BPQ व कोन PQC चे दुभाजक आहे. कोन बघा या ठिकाणी BPQ या कोनात हा कोन दुभाजला गेलेला आहे. आणि नंतर कोन PQC हा जो दुसरा कोन आहे हे दोन कोन हे काय झालेले आहे, दुभाजला गेलेले आहे. कोणामुळे, किरण PR आणि किरण QS मुळे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मुलांनो. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे रेषा AB ही जी बघा रेषा AB आहे व रेषा CD ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना या ठिकाणी
समांतर आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आता आपल्याला बघायचं आहे मुलांनो. प्रश्न क्रमांक 6मध्ये आपल्याला ही जी रेषा ए बी आहे त्या रेषा ए बीला रेषा सी डी सोबत आपल्याला समांतर सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर बघायचं आहे. कोन बी पी क्यू, या ठिकाणी बघा कोन बी पी क्यू म्हणजे काय आहे 2x, कारण कोन बी पी क्यूला पी आर नावाच्या किरणने दुभाजलेले आहे, त्यामुळे कोन बी पी क्यू जो आहे तो या ठिकाणी 2x म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर कोन पी क्यू सी त्याचप्रमाणे 2y असं आपण लिहू शकतो, कारण कोन पी क्यू सी जो आहे त्याला या ठिकाणी एस क्यू नावाच्या किरणेने या ठिकाणी दुभाजलेले आहे. तर आपण म्हणू शकतो की कोन बी पी क्यूचा किरण पी आर दुभाजक आहे, हे आपल्याला दिलेले आहे. तर आपण म्हणू शकतो की कोन बी पी आर बरोबर कोन क्यू पी आर बरोबर एक्स हे आहे. त्यानंतर तसेच पी क्यू सीचा किरण क्यू एस जो आहे हा दुभाजक आहे, आपण आकृतीमध्ये आधीच बघितलेला आहे मुलांनो. त्यानंतर कोन पी क्यू एस बरोबर कोन सी क्यू एस बरोबर वाय आहे, हे आपल्याला माहिती आहे. किरण पी आर व किरण क्यू एस ह्या दोन्ही किरण एकमेकांना समांतर आहे, हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की क्यू पी आर आणि पी क्यू एस हे जे दोन कोन आहे हे एकमेकांना, आता या ठिकाणी मग क्यू पी आर म्हणजे हा कोन निरखून बघायचा आहे मुलांनो, क्यू पी आर, आणि क्यू पी एस म्हणजे क्यू पी आर आणि पी क्यू एस हा जो कोन आहे हे बघा, हे दोन कोन जे आहे हे कोन एकमेकांना सारखे कोन आहे, कारण ते व्युत्क्रम कोन आहे, त्यामुळे हे दोन कोन अगदी सारखे आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की एक्स आणि वाय हे जे दोन आहे ते सारखे आहे, आणि एक्स आणि वाय जर सारखं असेल तर 2x आणि 2y हे सुद्धा सारखं आहे. आणि 2x आणि 2y म्हणजे काय आहे या ठिकाणी बघा, 2x म्हणजे काय कोन बी पी क्यू आणि 2y म्हणजे काय आहे कोन पी क्यू सी. तर जर दोन जे कोन आहेत बी पी क्यू आणि पी क्यू सी हे जे दोन कोन आहे जे की व्युत्क्रम कोन आहे एकमेकांचे, ते कोन जर अगदी सारखे असतील तर आपण म्हणू शकतो की कोन बी पी क्यू व कोन पी क्यू सी हे व्युत्क्रम कोन आहेत. आणि व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेषा ए बी व रेषा सी डी ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना या ठिकाणी दोन रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना समांतर आहे, हे या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे. बघा या ठिकाणी कोन बी पी क्यू बरोबर कोन पी क्यू सी आहे, हे दोन व्युत्क्रम कोन आहे, त्यामुळे कोन बी पी क्यू व कोन पी क्यू सी हे व्युत्क्रम कोन असल्यामुळे रेषा ए बी व रेषा सी डी हे एकमेकांना समांतर आहे. व्युत्क्रम कोन कसोटीनुसार हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. वर्ग 9वीच्या मराठी माध्यमातील गणित भाग 2च्या पुस्तकाच्या पान क्रमांक 22वर आपण आलेलो आहे मुलांनो. पान क्रमांक 22वरती संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 आपल्याला बघायचा आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2मध्ये आपल्याला दिलेला आहे, खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा, हे आपल्याला दिलेलं आहे. त्यातील उपप्रश्न 1 बघा, या ठिकाणी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोनांची बेरीज 180 डिग्री एवढी असते. तर याचं उत्तर आहे 180. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तर किती कोन तयार होतात हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे 8 कोन. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदलं असेल तर 8 कोन त्या ठिकाणी तयार होत असतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे मुलांनो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप जर 40 डिग्री असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असेल, तर संगत कोन हे नेहमी एकरूप असतात मुलांनो, सारखे असतात. त्यामुळे जर एका कोनाचं माप 40 डिग्री आहे तर दुसऱ्या कोनाचं मापसुद्धा 40 डिग्रीच असणार आहे, कारण संगत कोन सारखे असतात. त्यानंतर आपल्याला दिला आहे प्रश्न क्रमांक 4 बघा, उपप्रश्न 4 जो आहे, त्रिकोण ए बी सीमध्ये कोन ए जो दिलेला आहे तो 76 डिग्रीचा आहे, कोन बी जो दिलेला आहे तो 48 डिग्रीचा आहे. तर या ठिकाणी कोन सीचं माप आपल्याला काढायचं आहे. आपण एक प्रमेय बघितलेला आहे मुलांनो. त्या प्रमेयाचा या ठिकाणी अर्थ असा असतो की कुठल्याही त्रिकोणांच्या तीनही कोनांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज 180 होत असते, हे आपल्याला माहिती आहे. त्रिकोणांच्या कोनाची बेरीज
हा जो प्रमेय आहे, बेरीजेचा जो प्रमेय आहे त्याच्यानुसार आपण बघा या ठिकाणी 180 मधून जर मी कोन ए म्हणजे की 76 आणि कोन बी म्हणजे 76 आणि 48 हे जे मी 180 मधून जर वजा केले तर मला उत्तर मिळतं 56 डिग्री. याचा अर्थ असा आहे की प्रश्न क्रमांक 4मध्ये कोन सी जो आहे तर कोन सीचं जे माप आहे ते 56 डिग्री एवढं आहे. उपप्रश्न 5 बघायचा आहे मला. उपप्रश्न 5मध्ये बघा या ठिकाणी 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप जर 75 डिग्री असेल तर दुसऱ्या कोनाचे माप काय असेल. आता या ठिकाणी व्युत्क्रम कोन जे असतात ते नेहमी एकमेकांना सारखे असतात. तर व्युत्क्रम कोन जे एका व्युत्क्रम कोनाचं माप जर 75 डिग्री असेल तर दुसरा व्युत्क्रम कोनसुद्धा 75 डिग्रीचाच असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2मध्ये प्रश्न क्रमांक 2 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 2मध्ये या ठिकाणी आपल्याला बघा किरण पी क्यू आणि किरण पी आर परस्परांशी लंब आहे हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बिंदू बी हा क्यू पी आरच्या अंतर्भागात एक बिंदू अंतर्भागात व बिंदू ए हा आर पी क्यू या कोनाच्या बाह्य भागात आहे. किरण पी बी आणि किरण पी ए परस्परांना लंब आहेत. यावरून आता आपल्याला ही जी आपल्याला प्रश्नामध्ये माहिती दिलेली आहे या माहितीच्या आधारावरती आता आपल्याला आकृती काढायची आहे व खालील कोनांच्या जोड्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत. तर बघूया. पहिला आहे या ठिकाणी कोटी कोनांच्या जोड्या लिहायच्या आहे, पूरक कोनांच्या जोड्या लिहायच्या आणि एकरूप कोनांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहे. तर मुलांनो बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आपण या ठिकाणी लिहितो आहे. तर आकृती आपण या ठिकाणी अशा प्रकारे काढायची आहे. अशा प्रकारची आकृती आपल्याला जी माहिती प्रश्न क्रमांक 2मध्ये दिली होती त्या माहितीच्याच आधारावरती अशा प्रकारची आकृती आपल्याला बघा मुलांना निरखून बघायचं आहे. आकृती काढायची अशा प्रकारे. तर किरण पी ए आणि किरण पी बी एकमेकांना लंब आहे हे आपल्याला दिले आहे. त्यानंतर कोन बी पी ए जो आहे तो मग किती असणार आहे. कोन बी पी ए जो आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे. त्यानंतर कोन बी पी आर अधिक कोन ए पी आर म्हणजे कोन बी पी ए बनत असतो कोनांच्या मापांच्या बेरजेच्या गृहितकावरून. तर या ठिकाणी आता बघा कोन बी पी आर अधिक कोन ए पी आर म्हणजे किती. कोन बी पी आर आणि कोन ए पी आर दोघांचं जी बेरीज केली तर ते 90 डिग्री होत असते. त्यामुळे त्यानंतर आपल्याला दिलेला आहे कोन क्यू पी आर. कोन क्यू पी आरसुद्धा किती 90 डिग्रीचा दिलेला आहे. त्याचप्रमाणे बी पी आर अधिक बी पी क्यू हे जे दोन कोन आहे या दोन कोनांची जर बेरीज केली तर तीसुद्धा 90 डिग्री होणार आहे. तर या ठिकाणी आता कोन बी पी आर व कोन बी पी क्यू यांची जी बेरीज आहे ती 90 डिग्री होणार आहे. तर कोटी कोनांच्या जोड्या बघूया या ठिकाणी. कोटी कोनांच्या जोड्या आहे या ठिकाणी कोन बी पी आर व कोन ए पी आर ह्या कोटी कोनांच्या जोड्या आहेत. त्यानंतर कोन बी पी आर व कोन बी पी क्यू ही सुद्धा जोडी कोटी कोनांची जोडी आहे. तर बघा मुलांनो दुसऱ्या उपप्रश्नामध्ये या ठिकाणी कोन क्यू पी आर अधिक कोन बी पी ए या दोन्ही कोनांची बेरीज जर आपण केली तर ती होत असते 180. त्यामुळे आपण म्हणू शकतो की क्यू पी आर आणि बी पी हे दोन पूरक कोनांची जोडी आहे. उपप्रश्न 3मध्ये बघा मुलांनो कोन बी पी क्यू व कोन ए पी आर हे बी पी आरचे कोटी कोन आहेत. त्यामुळे बी पी क्यू आणि ए पी आर हे एकाच कोनाचे कोटी कोन असल्यामुळे ते काय असतील एकमेकांना एकरूप असतील. तसेच क्यू पी आर किती आहे 90 डिग्रीचा आहे आणि बी पी ए हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे. त्यामुळे क्यू पी आर आणि बी पी ए हे दोन 90 डिग्रीचे असल्यामुळे एकमेकांना काय असतील एकरूप असतील. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बी पी क्यू आणि ए पी आर एकमेकांना एकरूप आहेत आणि त्यानंतर क्यू पी आर आणि बी पी ए हे दोन आणि बी पी क्यू आणि ए पी आर हे अशा दोन कोनांच्या या ज्या जोड्या आहेत त्या एकरूप कोनांच्या जोड्या आहेत. अशा प्रकारे पान क्रमांक 22वरती प्रश्न क्रमांक 2 आपण सोडवलेला आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला.